जय हिंद एव्हरीवन. मित्रांनो, तुम्ही जर एस-एस-सी जी-डी 2026 ची तयारी करताय तर आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस-एस-सी जी-डी 2026 भरतीसाठी लागणारी महत्त्वाची डॉक्युमेंट, महत्त्वाची कागदपत्रे. आणि तुम्हाला सुद्धा माहित आहे एस-एस-सी जी-डी भरतीमध्ये कागदपत्रे, डॉक्युमेंट किती इम्पॉर्टंट असतात. जर तुम्ही भरतीला अपूर्ण डॉक्युमेंट घेऊन गेले तर मित्रांनो तुम्हाला डेवी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये डायरेक्ट रिजेक्ट केलं जातं. तर तुम्हाला रिजेक्शनचा सामना करायचा नसेल तर हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहोत. एस-एस-सी जी-डी 2026 भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. आणि मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ऑल कॅटेगरी SC, ST, OBC आणि EWS कास्ट आणि जनरल कास्ट या प्रत्येक कास्टला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात पूर्णपणे कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट दाखवणार आहे. आणि ह्या व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला डॉक्युमेंटची PDF सुद्धा येणार आहे. तुम्ही ती PDF तुमच्या ड्राईव्हला सेव्ह करून कायमस्वरूपी ठेवू शकता. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. मी तुम्हाला गॅरंटी देतो, जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती जास्त सर्च करण्याची गरज पडणार नाही की SSC भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, किंवा कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्हाला सर्च करण्याची गरज पडणार नाही की डॉक्युमेंट SC, ST, OBCला कोणकोणते लागतात. मी तुम्हाला पूर्णपणे कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट पण सांगणार आहे आणि PDF पण देणार आहे. तर तुम्ही ती PDF सेव्ह करून पूर्णपणे माहिती तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. व्हिडिओ चालू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या YouTube चॅनलवरती नवीन आहात तर आपल्या YouTube चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे अशाच नवीन भरतीचे अपडेट, नवीन माहिती तुमच्यापर्यंत येत राहील. तर चला मित्रांनो, आपण पूर्णपणे स्क्रीनवरती कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट बघू. तर तुम्ही आता स्क्रीनवरती डॉक्युमेंट बघू शकता. मित्रांनो, आज खरं तर आपण तुमच्या म्हणण्यानुसारच डॉक्युमेंटवरती व्हिडिओ घेऊन आलो. मी इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली होती, त्याच्यावरती म्हणलं होतं की तुम्हाला डॉक्युमेंटवरती व्हिडिओ पाहिजे का. तर जवळपास 92% वोट आले होते की आपल्याला व्हिडिओ पाहिजे म्हणून. तर फायनली तुमच्या सर्वांसाठी व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा, खूप मस्त व्हिडिओ झालेला आहे. SSC जी-डी 2026साठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कॅटेगरीनुसार डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओ खूप मस्त होणार आहे. तर मित्रांनो, इथं स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता, हे आहे SSC जी-डी 2026साठी लागणारे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट. हे सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजे. आता याच्यानंतर मी तुम्हाला कॅटेगरीनुसार सुद्धा डॉक्युमेंट सांगणार आहे. तर एकदा इथं बघून घ्या. इथं तुम्हाला ॲडमिट कार्ड कंपल्सरी आहे. ॲडमिट कार्डची 2 कॉपी तुमच्याकडे असली पाहिजे. पासपोर्ट साईज फोटो, 10वी-12वीचं मार्कशीट. आता याच्यामध्ये तुम्हाला माहीत असेल SSC जी-डीची भरती आपली 10वीच्या बेसवरती आहे. तर 10वीचं मार्कशीट सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुमचं बोर्ड प्रमाणपत्र सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की बोर्ड प्रमाणपत्रावरती तुमची बर्थ डेट मेन्शन असते. ते सुद्धा तुम्हाला कंपल्सरी लागतं. त्यानंतर मित्रांनो, याच्यामध्ये हाय एज्युकेशन सर्टिफिकेट. आता हाय एज्युकेशन सर्टिफिकेट मित्रांनो बघा, ज्या मित्रांनी 12वी भरलेली असेल, ज्या मित्रांनी ग्रॅज्युएशन भरलेलं असेल, ॲप्लिकेशन फॉर्म भरताना त्यांना हाय एज्युकेशन सर्टिफिकेट लागणार म्हणजे लागणार आहे. जर तुम्ही भरलेलं नसेल, तुम्ही फक्त 10वीच्या बेसवरती फॉर्म भरला असेल, तर तुम्हाला तिथं फक्त 10वीचं मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड प्रमाणपत्र, फक्त एवढंच 2 डॉक्युमेंट लागतील. त्यानंतर तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट ऑल कॅटेगरीसाठी लागतं. SC, ST, OBC, EWS कास्ट. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट. कास्ट सर्टिफिकेट फक्त OBC, SC, ST आणि EWS कास्ट या 4 कास्टसाठीच कास्ट सर्टिफिकेट लागत असतं. त्यानंतर आधार कार्ड आणि त्यानंतर NCC सर्टिफिकेट. हे कंपल्सरी नाही आहे. ज्या मित्रांची NCC झालेली असेल आणि ज्या मित्रांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तिथं NCCवर जे टिक केलं असेल त्या मित्रांनाच NCC सर्टिफिकेट लागणार आहे. कारण की NCC ज्या मित्रांची झालेली असते त्यांना मार्कमध्ये सूट भेटते, म्हणजे त्यांना बेनिफिट भेटत असतो. त्यानंतर आपण बघू कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट. आता कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट लागतात इथं बघू शकता. सगळ्यात 1 नंबर कास्ट आहे UR जनरल कास्ट. जनरल कास्टसाठी ॲडमिट कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, 10वीचं मार्कशीट, बोर्ड प्रमाणपत्र, हाय एज्युकेशन सर्टिफिकेट जर तुम्ही मेन्शन केलेलं असेल तर, डोमेसाईल सर्टिफिकेट आणि आधार कार्ड. एवढेच डॉक्युमेंट तुम्हाला कंपल्सरी लागतात. याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही फॉर्म भरताना NCC मेन्शन केलेलं असेल तर NCC सर्टिफिकेट, स्पोर्ट्स सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्पोर्ट्स सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता. आणि ज्या मित्रांना हाईटमध्ये सूट पाहिजे मराठा, ते D सर्टिफिकेट घेऊन जाऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे OBC कास्ट. OBC कास्टसाठी ॲडमिट कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, 10वीचं मार्कशीट, बोर्ड प्रमाणपत्र, हाय एज्युकेशन सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट. आता ही कास्ट सर्टिफिकेट सेंट्रलची पाहिजे. त्यानंतर नॉन क्रिमिनल आणि आधार कार्ड. एवढे डॉक्युमेंट OBC कास्टला कंपल्सरी आहे. 7चे 7 डॉक्युमेंट तुम्हाला भरतीसाठी कंपल्सरी लागतात. याच्यातलं एकही डॉक्युमेंट जर राहिलेलं असेल तुम्ही लवकर ते बनवून घ्या. आणि हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तिथं कंपल्सरी पाहिजे. जर नसेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये रिजेक्ट केलं जाईल. त्यामुळे तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट आताच बनवून ठेवा, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे EWS कास्ट. EWS कास्टसाठी ॲडमिट कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, 10वीचं मार्कशीट, बोर्ड प्रमाणपत्र, त्यानंतर हाय एज्युकेशन सर्टिफिकेट, डोमेसाईल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड. आता
ह्या कास्टसाठी सुद्धा कंप्लीट 7 डॉक्युमेंट लागतात, ते पण कंपल्सरी. याच्यामध्ये मित्रांनो बघा, हे जे कास्ट सर्टिफिकेट आहे हे तुम्हाला सेंट्रलचं पाहिजे. सेंट्रल गव्हर्नमेंटचं तिथं फक्त ग्राह्य धरलं जातं. जर तुम्ही स्टेटचं EWS सर्टिफिकेट घेऊन गेले तर ते तिथं चालत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे SC/ST कास्ट. SC/ST कास्टसाठी ॲडमिट कार्ड, पासपोर्ट साईज फोटो, 10वीचं मार्कशीट, बोर्ड प्रमाणपत्र, हाय एज्युकेशन सर्टिफिकेट, डोमेसाईल, कास्ट सर्टिफिकेट आणि आधार कार्ड हे कंपल्सरी डॉक्युमेंट आहे. आता याच्यामध्ये SC/STचा बऱ्याच मित्रांचा क्वेश्चन असतो की आम्हाला सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागेल का? तर तुम्हाला सुद्धा कन्फर्म सेंट्रलचं कास्ट सर्टिफिकेट लागतं. त्यानंतर इथं स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, आता हे जे NCCC सर्टिफिकेट आहे, स्पोर्ट्स सर्टिफिकेट आहे आणि D सर्टिफिकेट आहे, हे कंपल्सरी नाही. ज्या मित्रांनी ॲप्लिकेशन फॉर्म भरताना तिथं मेन्शन केलेलं आहे त्यांनाच NCCC सर्टिफिकेट लागेल आणि स्पोर्ट्स सर्टिफिकेट लागेल. ज्या मित्रांनी फॉर्म भरताना काहीच टाकलेलं नाही याच्यापैकी त्यांना कंपल्सरी लागत नाही. मित्रांनो, डॉक्युमेंटबद्दल काही इम्पॉर्टंट माहिती आहे. सर्व डॉक्युमेंटवरती तुमचं सेम नाव असलं पाहिजे. जर तुमचं आधार कार्डवरती वेगळं नाव, 10वीच्या मार्कशीटवरती वेगळं नाव आणि तुमच्या याच्यावरती कास्ट सर्टिफिकेट म्हणा किंवा डोमिसाईलवरती जर वेगळं नाव असेल तर मित्रांनो तिथं तुम्हाला चालणार नाही. तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये कुठं ना कुठं अडचण येईल. त्यामुळं 10वीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे सेम सर्व डॉक्युमेंटवरती तुम्ही तसं नाव करून घ्या. जर नसेल तर लवकरात लवकर बनवून घ्या आणि जर असेल तर काहीच अडचण नाही. आता बघा, तुम्ही आधार कार्डवरचं नाव 10वीच्या मार्कशीटवरती करू शकत नाही, पण 10वीच्या मार्कशीटवरचं नाव सेम सर्व डॉक्युमेंटवरती तुम्ही बनवू शकता. तर प्रत्येक डॉक्युमेंटवरती तुमचं सेम नाव असलं पाहिजे. जर आडनाव अगोदर असेल तर प्रत्येक डॉक्युमेंटवरती तुमचं आडनावच अगोदर असलं पाहिजे. SC/ST, OBC आणि EWS कास्ट हे चारही कास्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचे असले पाहिजे. जर तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं कास्ट सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला भरतीसाठी ते ग्राह्य धरलं जाईल. पण जर तुम्ही स्टेटचं घेऊन गेले तर तुम्हाला इथं चालणार नाही. त्यामुळे तुमच्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचंच कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. आणि मित्रांनो, हे सुद्धा 31 डिसेंबर 2025च्या अगोदर बनवलेलं असलं पाहिजे. अजून 31 डिसेंबरला टाईम आहे. तुमच्याकडे 6-7 दिवस आहे. जर तुम्ही अजून बनवलं नसेल तर ते तुम्ही लवकरात लवकर बनवून घ्या. बाकी बघा, आता याच्यामध्ये बरेच मित्र म्हणतात जनरल कास्ट UR कास्टसाठी कास्ट सर्टिफिकेट लागतं का? आता UR कास्टसाठी कोणतंही सर्टिफिकेट लागत नाही. SSC GD भरतीसाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तुम्ही पूर्णपणे माहिती घेतली असेल. तुम्ही पूर्ण डॉक्युमेंट बघितलं असेल, कॅटेगरीनुसार कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ते सुद्धा तुम्ही बघितलं असेल. याच्यामधून कोणताही एक डॉक्युमेंट राहिला असेल तर मला कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सुद्धा कव्हर करून घेऊ. आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, जर तुम्हाला डॉक्युमेंटबद्दल काही माहिती हवी असेल किंवा काही डाऊट असेल तर कमेंट करून तुम्ही नक्की विचारा. तुम्हाला 100% रिप्लाय मिळून जाईल. आणि मित्रांनो बघा, एक गोष्टीची नक्की काळजी घ्या, सर्व डॉक्युमेंटवरती तुमचं सेम नाव असलं पाहिजे. जर तुमचे नाव चुकलेलं असेल, सपोज करा जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचं 10वीचं मार्कशीट किंवा तुमचं डोमेसाईलवरती जर तुमचं नाव चुकलेलं असेल किंवा आधार कार्डवरती, तर मित्रांनो तुम्हाला कुठं ना कुठं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये अडचण येणार आहे. त्यामुळं चुका होऊ नये म्हणून तुम्ही एकदा तुमचं डॉक्युमेंट चेक करून घ्या. जर तुमचं आधार कार्डवरती नाव चुकलेलं असेल किंवा तुमचं डोमेसाईलवरती नाव चुकलेलं असेल तर तुम्ही ते दुरुस्त करून घ्या. ज्या मित्रांना हाईट चेस्टमध्ये जर सूट पाहिजे असेल त्यांनी D सर्टिफिकेट काढा. D सर्टिफिकेटवरती जर तुम्हाला एक व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करा. D सर्टिफिकेट आपण लवकरच त्या टॉपिकवरती सुद्धा एक व्हिडिओ घेऊन येऊ. तो D सर्टिफिकेट कसं तयार करायचं, कोणाच्या सिग्नेचर घ्यायच्या, कसा फॉर्म भरायचा, पूर्णपणे डिटेलमध्ये एक व्हिडिओ घेऊन येऊ. तर कमेंट करा D सर्टिफिकेट, तुम्हाला त्यावरती एक व्हिडिओ मिळून जाईल. मित्रांनो, या सर्व डॉक्युमेंटची PDF आपल्या इंस्टाग्राम चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. तुम्ही तिथून डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. इंस्टाग्राम चॅनलची लिंक कमेंट बॉक्समध्ये आणि ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही इंस्टाग्राम चॅनलला जॉईन करू शकता आणि पूर्णपणे तुम्ही PDF डाउनलोड करून तुमच्याकडे सेव्ह करून ठेवू शकता. आता मित्रांनो, तुम्ही पूर्णपणे माहिती घेतली तर तुमचं एक काम राहिलंय. आपल्या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या मित्रांची सुद्धा मदत होईल. तर चला, तुम्हाला कोणकोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ पाहिजे अजून मला कमेंट करून सांगा. तुमच्यासाठी नक्कीच आपण व्हिडिओ घेऊन येऊ. तर चला, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.